काल आंबेगाव तालुक्यात सलून व्यावसायिक परप्रांतीय मुक्काम पोस्ट शिंगवे पारगाव या ठिकाणी एक दुर्दैवी घटना परप्रांतीय सलून व्यावसायिकाकडून घडली। त्या व्यावसायिकांनी या परप्रांतीय व्यावसायिकांनी आज त्याच्या दुकानातील महिलेचा बालकेचा एक छोट्या मुलीचा विनयभंग केला आणि विनयभंग करून अपशब्द वापरून या सलून व्यावसायिकांची आमच्या तालुक्यातील बेइज्जत केली। या परप्रांतीय सलून व्यावसायिकाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। यामध्ये सलून असोसिएशन आंबेगाव तालुका तसेच नाभिक समाज आंबेगाव तालुका यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही। यांना पाठीशी आम्ही कुठल्याही प्रकारचं घालत नाही। हे परप्रांतीय व्यावसायिक कुठून आलेत, काय झालेत याची सखोल माहिती घेऊन त्यांच्यावर जी कारवाई आहे ती कारवाई पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करावी अशी आम्ही सलून असोसिएशनच्या वतीनं नम्र विनंती करत आहोत। तसेच या व्यवसायात ज्या पद्धतीनं परप्रांतीय येत आहेत आणि आमच्या व्यवसायाला तालुक्याला नाभिक समाजाला गालबोट लावित आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। प्रथमतः काल घडलेल्या घटनेचा आंबेगाव तालुका सलून असोसिएशन मार्फत जाहीर निषेध करतो आणि याआधी पण परप्रांतीय सलून कामगारांकडून मंचरमध्ये एकलरे असेल, अवसरी असेल, चांडोली असेल, मेंगडेवाडी असेल या बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत आलेल्या आहेत। त्यामुळं सलून असोसिएशन आंबेगाव तालुका या कोणत्याही कामगाराला पाठीशी घालणार नाही किंवा त्यांचा आमचा कुठल्या प्रकारचा संबंध नाही। जे जुने व्यावसायिक आहेत परप्रांतीय इथे म्हणजे मंचरचे काही 50-50 वर्षांपासून व्यवसाय करतात ते आम्हाला धरून आहेत। आम्ही ते आमचे प्रामाणिक आहेत, त्यामुळे आम्ही ते आमच्याला धरून असल्यामुळे आम्ही त्यांच्या बाबत आम्ही बोलू शकतो। पण इतर काही जे परप्रांतीय कामगार आहेत ते असे दुष्कृत्य करतात, त्यांना दुकानं त्यांना इतर काही मालक दुकान टाकून देतात किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यामुळे अशा घटना घडतात। त्यामुळं एक प्रशासनाने त्यांचे वास्तव्याचे पुरावे घेऊन किंवा त्यांचे ID चेक करून त्यांचे सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती करतो। काल जी घटना घडली पारगाव शिंगवे गावामध्ये परप्रांतीयाच्या विषयी, तर हे जे काही इथून पाठीमागं पण असे बरेचसे गुन्हे परप्रांतीयांनी केलेत, परंतु याच्यावर काही कोणी त्याचा निर्णय घेतलेला नाहीत। जाणून बुजून हा निर्णय झालेला आहे त्यांचा। हे 10 ते 12 वर्षापासून ते त्या स्थायिक शिंगवे गावामध्ये असतात आणि एकमेकाशी संबंध गाठून ते ऐन वेळेला असे प्रकार घडले जातात। तरी याच्यावरती पोलीस डिपार्टमेंटनी योग्य ती कारवाई करावी।